मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावरती असतील। बार्शी येथे भगवंतांची महापूजा तसेच सोलापूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित असणार। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरती हा सोहळा असेल। माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील यांना विधान परिषदेवर घ्या। धाराशिवच्या उमरग्यामध्ये बॅनर्स लागल्यात। स्पीच ग्राउंडवरती लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण। नाबार्डच्या 500 कोटींपेक्षा या 500 कोटींच्या पैकी 150 कोटी मंत्री शिवेंद्रराजेंच्या जिल्ह्यामध्ये आहेत। पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप दिल्यानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बरोबर तसेच विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या वाट्याला उपेक्षा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी फक्त 4 दिवस शिल्लक आहेत। राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्यापही रखडलेली आहे। 30 एप्रिल नंतर अपात्रतेची टांगती तलवार असेल। ई-केवायसी साठी आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे। नागपूर महापालिकेमध्ये 33.50 कोटींच्या कचरा घोटाळ्याचा आरोप आहे। नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरेंचा आरोप आहे। घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी विकास ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र आहे। राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंद। 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांचा बंदमध्ये सहभाग असेल। अनधिकृत HTBT बियाण्यांची विक्री आणि खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धती बंद करण्याची मागणीसह इतर अनेक मागण्या केल्या जातील। बुलढाणामध्ये 43 अंश तापमानात पत्र्याच्या खोलीत शिष्यवृत्ती परीक्षा। बुलढाण्याच्या मलकापुरात पालक संतप्त। पालकांच्या संतापानंतर शिक्षण विभागानं परीक्षा खोल्या बदलून दिल्या। शिक्षण विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। गडचिरोलीमध्ये जिल्ह्यात माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार। सर्वोच्च नेता देवजीनं शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्यानं माओवाद्यांनी गद्दार ठरवलेला आहे। माओवाद्यांनी काढलेल्या पत्रकातून देवजी, कोबाड, वेणुगोपाल यांच्यावरती टीकेची झोड उठवली जाते। 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण केलं जाणार आहे। 4 चाकी आणि बसेसमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आल्यानंतर महामार्गावरून नवीन टोलवाढ यावेळेस होणार नसल्याची माहिती आहे।